आता पुढे जाऊन ती आश्वासनं पूर्ण होतात की नाही हा भाग वेगळा असला तरी प्रत्येक उमेदवार आपल्या आश्वासनांची लिस्ट वाचून दाखवत असतो। त्यातही काही आश्वासनं लक्ष वेधून घेणारे असतात। म्हणूनच अशा प्रकारची आश्वासनं म्हणजे मतदारांची एक प्रकारे करमणूकच असते। सध्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ देखील चर्चेत आला आहे, मात्र तो कुठल्याही लढतीमुळे नाही तर अशाच हटके दिलेल्या आश्वासनांमुळे। मंडळी, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की चंद्रपूरमध्ये एका उमेदवाराने खासदार निधीतून आनंदाच्या शिधामध्ये चक्क बियर व्हिस्की देणार असल्याचं आश्वासन दिलं आहे। विशेष म्हणजे असं अजब आश्वासन देणारी महिला उमेदवार आहे हे नवलच। कोण आहेत त्या महिला उमेदवार हा प्रश्न पडला असेलच। तर वनिता राऊत असं त्यांचं नाव आहे। सध्या चंद्रपूर, वनी आणि आर्णी लोकसभा मतदारसंघात 15 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत। यात प्रामुख्याने काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा समावेश आहे। या प्रमुख पक्षांमध्ये मुख्य लढत होणार आहे। असं असलं तरी अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता राऊत या देखील मैदानात उतरल्या आहेत। बरं, त्या फक्त मैदानातच उतरल्या नाहीत तर त्यांनी मतदारांना अजब आश्वासन दिलं आहे। त्यांच्या आश्वासनाची चर्चा सध्या जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे। जसं आनंदाचा शिधा मिळतो, सरकार म्हणजे आनंदाचा शिधा देत आहे आणि राशन कार्डवर साड्या पण देत आहेत। तर मी जरी का चंद्रपूर जिल्ह्यातल्या लोकांनी मला खासदार जर बनवलं तर मी आनंदाच्या शिध्याबरोबर बिस्की, बियर जे काय म्हणजे उच्च भारी महाग दारू आहे ती मी म्हणजे खासदार जर झाली तर मी माझ्या खासदार निधीतून म्हणजे ते आनंदाच्या शिध्याबरोबर ते बिस्की, बियर दारू देणार असे मी आश्वासन देत आहे चंद्रपूर लोकसभेच्या लोकांना। आता साधारण आपल्याला सर्वांना माहीतच आहे की दिवाळीनिमित्त शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा दिला जातो। यात साखर, तेल, रवा, चना डाळ, मैदा अशा जीवनावश्यक वस्तू दिल्या जातात। मात्र या आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की आणि बियर सामील करणे आवश्यक आहे असा अजब मुद्दा वनिता राऊत यांनी मांडला आहे। मी लोकसभा निवडणुकीत निवडून आले तर खासदार निधीतून नागरिकांना आनंदाच्या शिध्यासोबत व्हिस्की आणि बियर देणार असल्याचं चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या महिला उमेदवार वनिता राऊत यांनी स्पष्ट केलं आहे। नागरिकांना आनंदाच्या शिध्यासोबत व्हिस्की तसंच बियरचा मुद्दा घेऊन आपल्या जनतेसमोर जाणार असल्याचं देखील वनिता राऊत यांनी म्हटलं आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढवणारे उमेदवार वीज, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा विविध मुद्द्यांवर निवडणूक लढवतात। तसंच निवडणुकीच्या प्रचारात जनतेसमोर आश्वासन ठेवून जनतेला मतदान करण्याची विनंती करतात। मात्र वनिता राऊत एक वेगळाच मुद्दा घेऊन मतदारांसमोर आल्या आहेत। प्रत्येक व्यक्तीला दारू पिण्याचा अधिकार आहे, त्यामुळे रेशनच्या दुकानात स्वस्त दरात दारू मिळायला हवी, त्यातही दिवाळीच्या वेळी आनंदाच्या शिध्यासोबत उच्च दर्जाची व्हिस्की आणि बियर शिधापत्रिकाधारकांना देण्यात यावी अशी मागणी वनिता राऊत यांनी केली आहे। या लोकसभा निवडणुकीत मला मतदारांनी जर भरघोस मतांनी विजयी केलं तर माझ्या खासदार निधीचा उपयोग करत आपण व्हिस्की, बियर उपलब्ध करून देणार असल्याचं वनिता राऊत यांचं म्हणणं आहे। आता वनिता राऊत यांचा हा जगावेगळा तोडगा किंवा निवडून येण्यासाठीची ही अनोखी शक्कल खरंच निवडणुकीच्या रिंगणात त्यांचा निभाव लागणार का हे बघणं खरंच मजेशीर असणार आहे। वनिता राऊत यांच्या बाबतीत जर जाणून घ्यायचं असेल तर वनिता राऊत या सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावातील रहिवासी आहेत। त्यांनी यापूर्वी नागपूर येथून 2019 ची लोकसभा लढवली होती, तर 2019 मध्ये त्या चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या। दोन्ही वेळेस त्यांचं डिपॉझिट देखील जप्त झालं आहे। त्यावेळी जिल्ह्यात दारूबंदी होती। यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातून दारूबंदी उठवून ठिकठिकाणी दारूचे दुकाने उघडण्यात यावी अशी मागणी केली आहे। गाव तिथं दारूचं दुकान असं धोरण असायला हवं। समाजाला दारू पिण्यापासून वंचित ठेवणं चूक आहे। जर आपण निवडून आलो तर गावोगावी बेरोजगार तरुणांना दारूचे परवाने उपलब्ध करून देणार आहे। तसंच दारिद्र्य रेषेखालील जनतेला बियर, व्हिस्की सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणार असंही आश्वासन त्यांनी दिलं होतं। त्यामुळे त्या सध्या चर्चेत आहेत। बाकी काहीही असो, वनिता राऊत यांच्या या उमेदवारीने चंद्रपूरच्या राजकारणात एक वेगळीच रंगत आणली आहे। राजकारणाच्या अशा वेगवेगळ्या गोष्टीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।